सर्वांना नमस्कार मित्रहो. डायबिटीस किंवा शुगर, साखरेची बिमारी, ज्याला आपण मधुमेह म्हणतो, या रुग्णांनी कोणती फळं खाऊ नयेत, कोणती कमी प्रमाणात खावीत आणि कोणती त्यांच्या इच्छेनुसार थोडी जास्त खाल्ली तरी चालतात, हे आज आपण पाहूया. कारण फळं तर आवश्यकच असतात, ती खाल्लीच पाहिजेत, परंतु इथं काही रिस्ट्रिक्शन्स पाळले पाहिजेत, बंधनं पाळले पाहिजेत ज्यांना साखरेची बिमारी आहे. कारण साखर अनियंत्रणात जाणं किंवा अनकंट्रोल होणं, डायबिटीस, त्याच्यामुळं सगळे शरीरातील कुठलाही अवयव राहत नाही की ज्याच्यावर वाईट परिणाम होत नाही. म्हणून डायबिटीसला छुपा रुस्तम म्हणतात, पाठीमागून वार म्हणतात. तर अशा ह्या घातक बेकार बिमारीच्या, कारण याच्या पाठीमागं सगळ्या अवयवांच्या बिमाऱ्या दुसऱ्याही लागू शकतात. म्हणून हे नियम पाळले पाहिजेत. म्हणून आपल्याला माहीत पाहिजे की कोणती फळं अजिबात नाही खाल्ली पाहिजे, कोणती कमी खाल्ली पाहिजे आणि कोणती त्यांच्या इच्छेनुसार जास्त प्रमाणात खाल्ली तरी चालतात. तर आता सुरुवातीला आपण पाहू की कोणती फळं खाऊ नयेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा आहे आंबे. तुम्ही म्हणाल आंब्याचा सीजन असतो, इतकी टेस्ट छान असते, फळांचा राजा म्हणतात आंब्याला, परंतु त्याच्यामुळं काय होतं की ग्लायसेमिक इंडेक्स हा खूप वाढतो, त्याचा जास्त आहे, शुगर जास्त वाढते. आपण हे कशावरून ठरवलेलं आहे की कोणती फळं कमी खायची, खाऊ नयेत किंवा जास्त चालतात. हे ज्या फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असतो, खूप कमी असतो, ते कितीही खाल्ली तरी चालतात असं आपण म्हणतो. ज्यांचा मध्यम आहे ती मध्यमच खाल्ली पाहिजे. आणि ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स हा जास्त आहे, म्हणजे जी फळं खाल्ल्यानंतर लगेचच तुमच्या शरीरामधली साखर झपाट्यानं वाढते, लवकर वाढते आणि जास्त वाढते. नुसती जास्तच वाढते हा एक घटक महत्वाचा नाही, तर ती झपाट्यानं खूप लवकर वाढते आणि मग तिचे दुष्परिणाम शरीरावर होतात. तर याला आपण ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतो. तर आंब्याचा तो जास्त आहे, म्हणून आंबे खाऊ नयेत. तसंच पाइनॲपल, अननस सुद्धा खाऊ नये. तसंच टरबूज पण खाऊ नये. केळींचाही ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. तसंच द्राक्ष सुद्धा खाऊ नये. तसंच मनुका, जे आपण काय म्हणतो प्रोसेस्ड जे असतात, ग्रेप्स ज्याच्यावर प्रक्रिया केलेली असते, साठवलेले असतात, ते जे मनुके असतात किंवा ज्याला खिसमिस म्हणतो आपण, ते सुद्धा खाऊ नयेत. तसंच लिची हे पण खाऊ नये. खजूर सुद्धा जास्त ग्लायसेमिक इंडेक्स असतो, तेही खाऊ नये. तसंच सीताफळ खूप गोड असतं आणि त्याच्यानं सुद्धा डायरेक्ट साखर वाढते. तसंच अंजीर फ्रेश असेल किंवा अंजीर ही साठवलेलं असेल, वाळवलेलं असेल, तर ते सुद्धा खाऊ नये. तसंच ड्रायफ्रुट्स हे कसे बसतात, थोडेसे अत्यंत कमी प्रमाणात खाल्ले तर ते चालतात. 2-3 काजू, 2-3 बदाम, 2-3 असं खाल्लं तर थोडंसं ते जमू शकतं, हे पण जास्त प्रमाणात चालत नाही. आणि नारळ, कोकोनट, त्याचं पाणी ते पण चालत नाही. शहाळे जे म्हणतो आपण ते प्यायला, कारण त्याच्यानं पण साखर खूप वाढत असते शरीरातली. म्हणून हे जे आपण नावं घेतली आहेत, हे सगळी फळं डायबिटीसच्या किंवा शुगर असलेल्या रुग्णांनी टाळली पाहिजे. आता ह्याच्यानंतर काय आहे की कमी प्रमाणामध्ये खायला कशाची परवानगी आहे, काय काय खाऊ शकतात. याच्यामध्ये ब्लूबेरीज आहेत, स्ट्रॉबेरीज आहेत, म्हणजे ह्या बेरीज ज्या असतात, म्हणजे कसे आंबुशी फळं आहेत ते चालतात. पीचेस ते चालतात. तसंच ॲप्रिकॉट पण चालतात, फ्रेश असतील किंवा ड्राईड असतील. तसंच सफरचंद पण थोड्याफार प्रमाणामध्ये चालतात. हे सगळं कसं आहे, कमी प्रमाणात घेतलं पाहिजे, या नावाखाली आपण ही नावं घेतो. तसंच संत्री, मोसंबी थोड्याफार प्रमाणामध्ये खाल्ली तर चालते. तसंच किवीचाही वापर चालतो. तसंच पेर्स, जे पेरूसारखा आकारानं असतं पण चांगलं फळ आहे हे, तर ते सुद्धा पेर पण चांगले असतात, ते पण कमी प्रमाणात चालतात. तसंच चेरी पण चांगली असते. चेरीमध्ये नुसतं हे कसे आहेत, जी फळं जी आहेत आपण सगळी चर्चा करतोय, यांची चव तर असतेच, परंतु याच्यामध्ये जे सगळे मल्टीव्हिटॅमिन्स, सगळी जीवनसत्व असतात. तसंच याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. तसे याच्यामध्ये खनिजे असतात, त्याच्यामध्ये क्षार असतात आणि हे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. म्हणून फळांचा तर महत्व आहारामध्ये आहेच, नियमितपणाने हे घेतलीच पाहिजे. म्हणून आपण हे फळांचं जे वर्णन करत आहोत
ते फक्त टेस्ट पुरतं किंवा नुसतं नावापुरतं नसून त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स आणि त्याचे जे फायदे आहेत ह्या दोन्हीचा विचार करून सांगत आहोत. तसंच पपया सुद्धा कमी प्रमाणात चालतात. तसंच अव्होकॅडो हे सुद्धा कमी प्रमाणामध्ये चालतं आणि ड्राय फ्रूट सुद्धा कमी प्रमाणामध्ये चालतं. आता हे झाले कमी प्रमाणामध्ये. आता आपण शेवटचा जो ग्रुप आहे तो म्हणजे कोणता, की तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा ते खाऊ शकता. म्हणजे थोडक्यात कितीही खा असं आपण म्हणू शकतो. ऍक्च्युअली प्रॅक्टिकली ते कितीही खा असं नसतं, अति तिथं माती आपण म्हणत असतो. परंतु तुमचं मन भरेपर्यंत मनसोक्त तुम्ही हे खाऊ शकता. असे जी फळं आहेत, फळभाज्या आहेत, पालेभाज्या आहेत, हे तेवढेच महत्वाचे असतात आपल्या शरीरासाठी की जेवढी ही बाकीची फळं सुद्धा महत्वाची आहेत. म्हणजे कसं की याच्यामध्ये पण सगळे व्हिटॅमिन जीवनसत्व असतात, सगळी खनिजं असतात, क्षार असतात, अँटीऑक्सिडंट्स असतात. म्हणजे सगळी तुमची शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवायला, तुम्हाला निरोगी ठेवायला मदत करणारेच हे सुद्धा घटक आहेत, अन्नपदार्थ आहेत. म्हणून हे जरा जास्त प्रमाणामध्ये खाल्लं तर चालतं. याच्यामध्ये आपण जे सलाड्स म्हणत असतो जेवताना जे घेतो किंवा घेतलं पाहिजे म्हणतो आपण नियमितपणानं, याच्यामध्ये काकडी आहे नंबर 1ला. याच्यामध्ये फायबर्स तर भरपूर असतातच, पाण्याचं पण प्रमाण चांगल्या प्रकारे असतं आणि याचं पोट साफ व्हायला पण सगळा फायदा होतो. याच्यात अँटीऑक्सिडंट्स पण भरपूर असतात. म्हणजे काकडी तुम्ही कितीही खाल्ली तरी सुद्धा चालू शकते. तसंच टमाटे पण तुम्ही कितीही खाल्ले तरी चालू शकतात. कसं आहे, कितीही म्हणजे कसं की तिन्ही वेळेला जेवणाची आणि कितीही असा त्याचा अर्थ होतो. आपण सुरुवातीलाच म्हणलं की अति तिथं माती तर होतच असते. म्हणून हे थोडं मनसोक्त तुमचं मन भरेपर्यंत खाऊ शकता. याला काही बंधन एवढं पाळायची गरज नाही. तसं बीट्स पण थोड्याफार प्रमाणात खाऊ शकता. तसंच गाजर आहे, मुळा आहे, तोंडली आहेत. हे असे जे अन्नपदार्थ आहेत किंवा अशी जी ही फळ भाज्या आहेत हे पण तुम्ही खाऊ शकता. कांदा प्रत्येक जेवणामध्ये थोडा थोडा कच्चा कांदा तुम्ही खाऊ शकता. तसंच भोपळा आहे, दोडका आहे, वांगे आहेत, हे पण तुम्ही चांगल्या प्रकारे खाऊ शकता. तसंच स्प्राउट्स म्हणजे काय म्हणतो आपण, मोड आलेले वेगवेगळ्या प्रकारची धान्य, ज्यांना चांगले लांब लांब 1-1.5 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर पर्यंतचे मोड आलेले आहेत, असे जर आपण मोड आलेले ज्याला स्प्राउट्स म्हणतो आपण, हे जर प्रत्येक जेवणामध्ये खाल्ले तर याचा खूप फायदा होतो. याच्यातून प्रोटीन्स पण चांगल्या प्रकारे मिळतात आणि हे कसं ऍक्टिव्हेट झालेले असते, तिथली एनर्जी जागृत सगळं मधले घटक झालेले असतात. त्याला जेव्हा मोड येतात किंवा कोंब येतात, जेव्हा ते अंकुरित होतात त्यावेळेला. म्हणून ह्याचा वापर हा आहारामध्ये नियमितपणाने केलाच पाहिजे. तसंच जे दही आणि ताक, फक्त त्याच्यातलं लोणी नसलं पाहिजे वर. म्हणजे दही लावताना दुधावरची साय पूर्ण काढलेली पाहिजे आणि ताक करताना पूर्ण त्याचं लोणी काढलं पाहिजे. म्हणजे काय होईल की हे पण शुगरच्या पेशंट करता अत्यंत चांगलं आहे. तुमचं पोट साफ व्हायला मदत होते. आणि हे जे सगळे आपण घटक सांगत आहोत, हे जे सगळे आहाराचे प्रकार जे आपण कमी घ्या किंवा भरपूर मध्यम प्रमाणात किंवा भरपूर प्रमाणामध्ये घ्या सांगत आहोत, याच्यानं तुमच्या शरीराचं अल्कलाईन नेचर पण होतं. म्हणजे ऍसिडिक नेचर नाही राहणार. तर हे पण तुम्ही चांगल्या प्रकारे अचीव करू शकता की ज्याची गरज असते तुमचं शरीर निरोगी राहण्याकरता. म्हणून ताक दही पण घेऊ शकता. तसंच हिरव्या पालेभाज्या, गडद रंगाच्या हिरव्या पालेभाज्या किंवा मी तर आणखी म्हणेन की वेगवेगळ्या रंगाच्या, निरनिळ्या रंगाच्या, निरनिळ्या चवीच्या ज्या पालेभाज्या असतात त्या पालेभाज्या पण तुम्ही, जशी मेथी आहे, पालक आहे, तसंच अशा प्रकारच्या ज्या ज्या मिळतील या पालेभाज्या तुम्ही आहारामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये घेऊ शकता. कच्च्याही घेऊ शकता किंवा शिजवून किंवा त्याची भाजी करून अशा प्रमाणात पण घेऊ शकता. मात्र तेलकट तूपकट त्याच्यामध्ये कमी प्रमाणात वापरलं पाहिजे. तेल जे वापरायचं आहे भाज्या करताना ते खूप कमी प्रमाणात वापरलं पाहिजे. कारण तेल ही पुन्हा नंतर मध्ये पोटात जास्त प्रमाणात गेलं तर त्याचंही रूपांतर नंतर ग्लुकोजमध्ये होऊ शकतं, शुगरमध्ये. कारण शुगरचं रूपांतर चरबीमध्ये होणं आणि चरबीचं रूपांतर शुगरमध्ये होणं ही क्रिया शरीरामध्ये सतत घडत असते. म्हणून तेल कमी प्रमाणात वापरलं पाहिजे, मीठ पण कमी प्रमाणात वापरलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, जेव्हा आम्ही सांगतो की तुम्ही गोड, जे जिभेला गोड लागल ते बंद करा किंवा साखर खाऊ नका म्हणून आपण सांगतो, असं म्हणलं की लोक लगेच विचारतात का आम्ही गुळ खाल्ला तर चालेल का? तर अजिबात नाही चालत. गुळामध्ये काही गुणधर्म चांगले आहेत. तुलनात्मक दृष्ट्या जर विचार केला की साखरेपेक्षा गुळ चांगला आहे, त्याच्यात काही खनिज असतात, वेगवेगळे घटक असतात म्हणून. परंतु याचा अर्थ शुगरच्या पेशंटनी गुळ खाल्ला तर चालतो असं होत नाही.
गुळाने पण तेवढीच साखर शरीरातली वाढते. म्हणून गुळ सुद्धा खाऊ नये, साखर खाऊ नये, मध सुद्धा घेऊ नये. तसंच जे प्रोसेस्ड फूड असतं, ज्याला आपण तळलेलं, फ्राईड, साठवून ठेवलेलं, डब्बा बंद, पाकिट बंद, हे जे असतात पदार्थ, हे सुद्धा पदार्थ अजिबात नाही घेतले पाहिजेत. कारण त्याच्यामध्ये साखर अतिशय जास्त प्रमाणात वापरलेली असते, तेल थोडं निकृष्ट दर्जाचं वापरलेलं असतं आणि मिठाचे प्रमाण त्याच्यामध्ये भरपूर असतं. हे तिन्ही घटक टाळले पाहिजेत. तसेच बेकरीचे प्रॉडक्ट सुद्धा टाळले पाहिजे. म्हणजे आपण जे वर्णन केलं होतं वर फळांचं, फळभाज्यांचं आणि पालेभाज्यांचं, त्याच्यामध्ये कसं असतं, आपण असं बोटानं दाबलं त्याच्यातून रस निघत असतो. ज्याच्यातून प्रेस केल्यानंतर असा रस निघतो किंवा पाण्याचं प्रमाण असतं, याला आपण लिव्हिंग डाएट म्हणतो. म्हणजे हा जिवंत आहार आहे. आणि ज्याच्यामधून जसं हे डब्बा बंद किंवा पाकिट बंद मधून जे फ्राईड असतात आणि जे साठवून ठेवलेले असतात, त्याला तुम्ही दाबलं तर पाणी निघणार नाही. म्हणजे अशा प्रकारचा जो आहार असतो याला काय म्हणतो आपण, हा मृत आहार आहे, डेड आहार आहे. आणि अशा प्रकारचा जर डेड आहार आपण पोटामध्ये घातला तर तुम्ही लिव्हिंग कसं राहणार चांगल्या प्रकारे. म्हणजे मृत आहार पोटामध्ये घालून तुम्ही चांगल्या प्रकारे जिवंत राहू शकत नाही. म्हणून जिवंत आहारच पोटामध्ये गेला पाहिजे, जे की निसर्गातून आलेला फ्रेश नैसर्गिक फळभाज्या, पालेभाज्या आणि फळं या स्वरूपाने जो गेला पाहिजे. हा लिव्हिंग जर आहार तुमच्या पोटात गेला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे लाईव्ह लॉंगर, लाईव्ह स्ट्रॉंगर व्हायला मदत होईल. म्हणजे जिवंत आहार जाऊद्यामध्ये मग तुम्ही चांगल्या प्रकारे जिवंत राहायला मदत होईल. तर अशा प्रकारे विशेषतः डायबिटीसच्या किंवा ज्यांना साखर आहे, शुगरची बिमारी आहे, मधुमेह या रुग्णांनी तर हे नियम पाळले पाहिजेत. कोणती फळं अजिबात खाऊ नयेत, कोणती कमी प्रमाणात खाल्ली तर चालतात आणि कोणती थोडी जास्त प्रमाणात खाल्ली तरी चालतात, हे लक्षात घेऊनच त्या प्रमाणात आपल्या आहारामध्ये त्याचा वापर केला पाहिजे. तर हे सगळे नियम पाळूया. डायबिटीस, शुगर ज्यांना झाली असेल ती कंट्रोल करूया, त्याचे दुष्परिणाम होऊ द्यायचे नाहीत हे ठरवूया आणि निरोगी राहून दीर्घायू. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नातं. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून